नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे धनु राशींच्या व्यक्तींना मे 2025 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. धनुराशींच्या व्यक्तींना पूर्वार्धापेक्षा उत्तरार्ध हा जास्त अनुकूल आहे असं दिसून येतं. म्हणजे ज्या गोष्टी पूर्वार्धामध्ये रडत खडत अशा चालतील त्या उत्तरार्धात वेग घेतील. काही ग्रहांची अनुकूलता किंवा काही ग्रहमानाची आपल्याला होणारा सपोर्ट तो त्या ठिकाणी त्यावेळी कामाला येईल असं दिसतंय. धनुराशी या व्यक्तींनी आपलं काम, आपला उद्योग यामध्ये वादविवाद न करता कोणतीही गोष्ट करावी. आपला पार्टनर किंवा आपला धंद्यातला भागीदार याच्याशी वादविवाद कोणत्याही बाबतीत घालू नयेत, कारण त्यामुळे उगाच गुंतागुंत वाढेल आणि टोकाची भूमिका घेतली जाईल. त्यामुळे नेमका वादाचा मुद्दा जो काय त्याच्याबद्दलच सामंजस्याने प्रश्न सोडवावेत. धंदा म्हटलं की धंद्यातला भागीदार म्हटलं की त्याच्या कलानी आणि आपल्या कलानी अशा थोड्या गोष्टी होत असतात, पण एकदम टोकाची भूमिका घेऊ नये या महिन्यात असं माझं स्पष्ट मत या महिन्यासाठी आहे. प्रकृतीमध्ये उत्तरार्धामध्ये काही त्रास एवढा दिसत नाही, पण पूर्वार्धामध्ये काही गोष्टी थोड्या त्रासदायक दिसून येतात. त्यासाठी आपण खूप उतावळेपणा किंवा खूप घाई, अधीरपणा यामुळे काही संकट आपण ओढवून घ्याल. म्हणजे एखादी गोष्ट मनात आली आणि लगेच करायचा प्रयत्न केला तर त्यामध्ये काही अडचणी निर्माण होतील आणि ते झालं नाही एखादी गोष्ट त्यातली की तुम्हाला ती चिडचिड वाढेल. तर ती चिडचिड तुम्हाला त्रासदायक होईल आणि उगाचच तुम्हाला नसलेल्या काहीतरी तक्रारी सुरू होतील. तर या बाबतीत आपण थोडं काळजीपूर्वक राहा. ज्या गोष्टी आता होणार नाही आहेत त्याचे सिग्नल्स आपल्याला मिळत असतात, तर त्या सिग्नल्सवरनं आपल्याला संदेश जो काही मिळतो आहे त्याप्रमाणे थोडं वेट अँड वॉच करणं गरजेचं असतं. तर उत्तरार्ध येईपर्यंत तुम्हाला वेट अँड वॉच थोडं करावं लागेल. म्हणून घाईघाईत उतावळेपणाने कोणताही निर्णय धनुराशींच्या व्यक्तींनी घेऊ नये. कोर्ट किंवा कचेरी किंवा कोणाला एखाद्या पोलीस स्टेशनला घेऊन जाणे किंवा असे काही मॅटर एकमेकावर लादणे या गोष्टी या महिन्यात करू नयेत. त्याच्यामुळे खूप मोठी डोकेदुखी पुढे निर्माण होईल. धनुराशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये नोकरी करणारे ज्या मंडळी आहेत त्यांना आपल्या बॉसशी जुळवून घ्यावं लागेल. कारण काही गोष्टी अशा असतात त्या सामंजस्यानेच सोडविल्या जातात, तर काही गोष्टी जुळवून घ्याव्या लागतात. तर आपला हेका किंवा हट्ट किंवा एकदम दुर्लक्ष दोन्ही आपल्याला त्रासदायक होऊ शकतं. म्हणून जुळवून घेऊन मिळून मिसळून ऑफिसचे कलिग आणि सिनियर्स यांच्याबरोबर आपल्याला पुढे जावं लागेल. याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही मान खाली घालून कुठली तरी गोष्ट स्वीकारायची आहे, पण एखाद्या गोष्टीचा समोरच्याचं ऐकून घेतलं की योग्य कलानी आपण विचार केला तर ती गोष्ट नक्कीच पुढे जाऊ शकते. तर ही भूमिका आपल्याला आवश्यक ठरणार आहे आणि या भूमिकेप्रमाणे तुम्ही या महिन्यात वागावं असंच मी या ठिकाणी सांगेन. धनुराशीच्या व्यक्तींची जी मुलं शिक्षण घेत आहेत त्या शिक्षणामध्ये काही मुलं अशी असतात की जी खूप उतावीळ असतात. म्हणजे काही वेळेला परीक्षेत पेपर बघितला की लगेच उत्तर लिहायला सुरुवात करतात. तो प्रश्न नीट वाचत पण नाही. तर आपल्या मुलांच्या अशा तक्रारी या महिन्यात येतील, तर त्यांना वेळीच सावध करा. म्हणजे मूळ प्रश्न जो आहे तो पूर्ण न वाचतात पहिली 2 वाक्य वाचली आणि उत्तर लिहायला सुरुवात केली आणि त्यामुळे मूळ मुद्द्याचा जो भाग आहे तो पूर्ण झालाच नाही आणि भलतंच काहीतरी लिहिलं गेलं. अशा गोष्टी मुलं करू शकतात. म्हणून धनुराशींच्या व्यक्तींनी आपल्या मुलांना योग्य ते मार्गदर्शन करा आणि ज्या गोष्टी टाळायच्यात कशा तेही सांगा आणि पूर्ण प्रश्नपत्रिका वाचल्याशिवाय समोरच्याचं पूर्ण ऐकल्याशिवाय ओरलमध्ये आपण उत्तर द्यायची घाई करू नये हे त्यांना नीट समजावून सांगा. धनुराशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यात कौटुंबिक कारणासाठी तुम्हाला काही खर्च करावा लागेल. म्हणजे त्यांचे हट्ट पुरवण्यासाठी किंवा काही गोष्टी
त्यांना आपण द्यायचं कबूल केलेलं होतं, पण त्या घेतल्या नाही आहेत अजून, तर त्यासाठी त्या आता तुम्हाला कराव्या लागतील. पण पळून जाऊन काही ह्याच्यात मार्ग दिसणार नाही आहे. तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या ठरवल्यात त्या कराव्याच लागतील. तर त्या तुम्ही वेळच्या वेळी पूर्ण करा, असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. उत्पन्नाच्या बाबतीत म्हणाल तर उत्पन्न तुमचं जे आहे ते या महिन्यात थोडंसं आहे, पण प्रत्यक्ष तुमच्या हातात नाही असं दिसून येतं. पैसे तुमचेच आहेत, तुमच्या अकाउंटवर आहेत, तुम्ही काही काढू शकत नाही. याचा अर्थ असा आहे की कुठेतरी तुम्ही फसले गेलेले असू शकता. म्हणजे एखादी लिंक ओपन करा, मग तुम्हाला हे मिळेल, अशा ज्या काही ट्रॅप करणाऱ्या आत्ताच्या ज्या काही गोष्टी चालू आहेत त्यामध्ये तुमचे पैसे अडकले जाण्याची शक्यता दिसून येते. ही फसगत जी आहे ती तुमची टाळण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा, किंवा अशा काही गोष्टींना बळी पडू नका की ज्यात तुमचं नुकसान होणार आहे. हे होतं धनुराशीच्या व्यक्तींना मार्गदर्शन.